आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषणाची तारीख जाहीर। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे 2026 पासून कठोर उपोषण सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे। घराघरात जाऊन आंदोलनाचा प्रसार करा, समाजाला एकत्र आणा आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि समाज बांधवांना केले। सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि टिकाऊ आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून मराठा समाजात आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। 50-100 किलोमीटर उभा राहायला जागा नाही पाहिजे इतक्या तारीख आंदोलन होणार अंतर्वालीत, शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतर्वालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतर्वालीत आम्हाला उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते असा आरोप गणेश नाईकांनी केला।
Yeah.